मदर्स डेच्या निमित्ताने आज सेटवरती आम्ही सगळ्या पुरुषांनी किंवा असं म्हणूया इथे असलेल्या आमच्या सगळ्या आयांसाठी आम्ही सगळ्या मुलांनी मटकी वेळेचा प्रोग्राम केलेला आहे आणि त्याची सगळी तयारी मला तुम्हाला दाखवायची. माझ्या खोलीत हा सगळा आम्ही सेटअप लावलेला मी घरून येताना मस्त मटकी उकडून आणलेली आहे. आमच्या मुकादमांच्याच बागेमध्ये एक आंब्याचं झाड आहे, त्याचीच कैरी आम्ही वापरली आहे. कांदा टोमॅटो चिरून ठेवलेला आहे, लिंबू चिरून ठेवलेला आहे, चुरमुरे आहेत, फरसाण आहे. इथे सेटवरती येऊन आम्ही मिरचीचा ठेचा केला. जे रमा मला सतत म्हणत असते तोच हा मिरचीचा ठेचा आणि कोथिंबीर सुद्धा चिरून झालेली आहे. सो आता फक्त आजच्या नाईट शिफ्टमुळे आणि मदर्स डे मुळे ह्या भेळच्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमची ही भेळ एन्जॉय करा आणि आम्ही ती ऍक्च्युअली एन्जॉय करणार आहोत. म्हणजे आपल्या मालिकेचं नाव जरी मुरांबा असलं, गोड गोंडस नाव असलं तरी पण तिखट झणझणीत भेळ आणि तसे तुला मिरचीचा ठेचा हे नाव पडलेलंच आहे. फारच कसं एक संयुक्तिक आहे. मी हे आत्ता हे करणं आणि माझं नाव मिरचीचा ठेचा असणं. कारण कसं आहे, डायबेटीस असलेल्या माणसांनी साखर जास्त खाऊ नये आणि आमच्या पुतण्याला म्हणजे अक्षराला डायबेटीस आहे की नाही, तर मग काळजी आपणच घेतली पाहिजे सगळ्यांची. येस. सो अशा पद्धतीने मटकी वेळेची ठसकेबाज अशी सुरुवात झालेली आहे. शशांकने मस्तपैकी मिरचीचा ठेचा केलेला आहे आणि कुठलीही भेळ कैरीच्या चटणीशिवाय किंवा कैरीशिवाय अपूर्ण आहे असं आम्हाला वाटतं. सो कैरी आम्ही कुणीच आणलेली नाही आहे, कारण की सेटवर आमच्या आंब्याचं झाड असल्यामुळे तिथूनच आम्ही डायरेक्ट कैऱ्या तोडणार आहोत. चला.